हॅलो, नमस्कार. ऋषालीज वर्क लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. आजकाल ना एखादी गोष्ट घरात नाही आणि म्हणून तुम्हाला त्याची रेसिपी बनवता येत नाही असं अजिबातच राहिलेलं नाही. तर त्यामुळे मीही ब्लिंकिटवरून मला जे पाहिजे होतं त्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. तर मी आज थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहे, जी मला मुलाने सांगितली की आई तू आज हे माझ्यासाठी बनव. तर त्याच्यासाठी बघा, मी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतला आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे. एका बाउलमध्ये मी सगळं कांदा आणि त्याच्यानंतर टोमॅटो आणि शिमला मिरची हे सगळं छान चॉप करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही कट करून घ्या किंवा चॉप करून घ्या. आता मी यूज करते ते म्हणजे अवाकाडो जेव्हा आपण घेतो त्यावेळेस ते खूप जास्त हिरवंही नसावं आणि खूप जास्त पिकलेलंही नसावं, म्हणजे त्याचा जो पल्प असतो ना त्याची चव छान येते. जर ते खूप जास्त कच्चं असेल तर ते निघायला खूप त्रास होतो आणि त्याची चवही इतकी छान लागत नाही. तर अवाकाडोला असं चमच्याच्या मदतीने बाहेर काढून घ्यायचं आणि त्याचा जो राहिलेला पल्प आहे त्याला असं चमच्याने थोडंसं तुम्ही घासून काढू शकता. अगदी सोपं असतं ते. अवाकाडो जेव्हा आपण त्याच्या कवरमधून बाजूला काढत असतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं, ते फिलिंगच वेगळी. तर ते तुम्ही एका चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या फोकच्या साहाय्याने मस्त असं स्मॅश करून घ्या आणि तुम्ही या मिश्रणामध्ये टाकून घ्या. ते सगळं एकजीव करून घ्या. एकजीव करून झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की असं मला थोडंसं अवघड जातं आहे तर तुम्ही एखाद्या साईडला एका प्लेटमध्ये घ्या, त्याला अगोदर मिक्स करा, त्याचं छान स्मॅश करा आणि मग या कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचीच्या मिश्रणामध्ये टाकून द्या. आता मी घेते एक लिंबू, ज्याला मी अर्धा रस मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि एक चमचा मीठ, एक चमचा मी धना पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं त्याला एक छान टेस्ट यावी म्हणून 2 पिंच एवढा मी चाट मसाला वापरते. चाट मसाला तुम्हाला वापरायचा असेल तर वापरू शकता, नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालेल. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका. याला छान असं एकजीव करून घेते आणि आता मी घेते माझं घरी बनवलेलं डोशाचं बॅटर. डोशाचं बॅटर मी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं, जे माझं 1-2 दिवस चालतं आणि त्याच्यामध्ये मी कन्सिस्टन्सीचं ॲडजस्ट करून पाणी वापरते, जेणेकरून मला इडली करताना ज्या पद्धतीचं पीठ पाहिजे तसं किंवा डोसा बनवताना ज्या पद्धतीचं पीठ पाहिजे तसं मी बनवते. तुम्हाला जर ते इडलीचं बॅटर कसं बनवायचं ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन. आता मी तव्यावरती तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. तव्याचं टेम्परेचर छान मेंटेन राहावं म्हणून त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. असं डोस्याचं बॅटर तव्यावरती छान टाकायचं आणि सगळीकडून एकसारखं असं पसरून घ्यायचं. जेव्हा डोस्याचं बॅटर आपण पसरत असतो तेव्हाच त्याला छान अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे त्यातले नेमके मी कोणते वस्तू टाकल्या, किती प्रमाणात टाकल्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायला अजिबातसुद्धा विसरू नका. आणि त्याला मस्त असं अवाकाडोचं जे मिश्रण आहे ते अगदी मसाला डोशासारखं त्याला बाजूने सगळे एका बाजूला असं छान लावून घ्या आणि आपला अवाकाडोचा मसाला डोसा मस्तपैकी रेडी झालेला आहे. तर तुम्ही मसाला डोसा बनवा किंवा कट डोसा बनवा, पद्धत तीच असते, फक्त त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने व्रॅप केलं की तुमचा मसाला डोसा किंवा कट डोसा रेडी होतो. तर कट डोसा करताना बघा मी काय केलेलं आहे, बॅटर तव्यावरती टाकलं, त्याच्याबरोबर मधोमध मी अवाकाडोचं मिश्रण लावून घेतलं आणि आपला जो डोसा आहे तो दोन्ही साईडने मी बरोबर मधोमध असा फ्लिप केला. तो डोसा जर तुमचा तव्याला चिकटला नाही आणि डोशाचं बॅटर सगळीकडे एकसारखं पसरलं गेलं तर तुम्हाला करतानाही छान हुरूप येतो. डोसा जर व्यवस्थित सर्व बाजूने छान भाजला तरच तो खाण्याला मजा येते आणि त्यात जर तो अवाकाडोचा डोसा असेल तर मग तर बोलायलाच नको. तर अशा पद्धतीने माझा अवाकाडोचा मसाला डोसा आणि अवाकाडोचा कट डोसा दोन्ही रेडी झालेला आहे. आणि माझा आता मुलाच्या टिफिनमध्ये हा मी कट डोसा दिला, कारण मुलांना मसाला डोसा तेवढा छान पद्धतीने खाता येत नाही, पूर्ण डब्यामध्ये इकडे तिकडे पसरतो. तर कट डोसा मुलांना असं व्रॅप केलेलं पटकन खाता येतं आणि अशा पद्धतीने मुलं एन्जॉय करू शकतात. तर अशाच पद्धतीने माझा हा डोसा रेडी झालेला आहे. तुम्हालाही अवाकाडो डोसा किंवा अवाकाडो कट डोशाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबातसुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच अजून छान इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.